हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आजपासून आपलं समान संबंध याचे लेक्चर्स चालू होत आहे. ठीक आहे. समान संबंध म्हणजेच काय तर एनालॉजी. एक मिनिट. हां, समान संबंध त्यालाच आपण एनालॉजी म्हणतो. ठीक आहे. एनालॉजी किंवा एनालॉजी. ठीक आहे. समान संबंध हे चॅप्टर आहे. हे या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी मित्रांनो एक अपडेट आहे. अपडेट नाही, आपलं नेहमीचं ज्यांना कुणाला माझी आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करायची असेल त्याने निश्चितच माझ्या स्वतःच्या ॲपवर जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ओके. बॅचचं नाव काय तर आउट ऑफ मॅथ्स, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आउट ऑफ मॅथ्स. ओके, चल एक मिनटं. माझे स्कोर दिसत आहेत तुम्हाला. पोस्टमन 2020मध्ये जे की एक्झाम क्रॅक केली मी, 100पैकी 90 मार्क होते मला. आणि मॅथमध्ये 38 होते ना. हो, 38. एक मिनिट, नाही 37 मार्क होते. MTSमध्ये 100पैकी 88 मार्क होते. आणि मॅथमध्ये हो इथे पण 37. एक मिनिट. हो, 37. रिझनिंगमध्ये 27. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी सेम मार्क होते. पेपर वेगवेगळे होते. पोस्टमन आणि MTSचा पेपर वेगवेगळा होता, परंतु मार्क मला दोन्हीमध्ये सेम पडले होते. फक्त जी केमध्ये पोस्टमनमध्ये मला 25 भेटले ते आउट ऑफ 30. आणि MTSमध्ये 23 भेटले होते आउट ऑफ 30. चला, बाकी मॅथ रिझनिंग सेम होतं. रिझनिंगमध्ये 27 होते, किती 30पैकी. आणि मॅथमध्ये 37 होते 40पैकी. तलाठी 2019 ही एक्झाम मी क्रॅक केली आहे. त्यामध्ये मला 200पैकी 174 मार्क्स होते. ओके. सोबतच तलाठी 2023मध्ये मला 173 आउट ऑफ 200 होते. ही एक्झाम क्रॅक नाही केली. ओके, चला. आणि ही एक्झाम तलाठी भरती 2019ची, तलाठी भरती 2023ची, दोन्ही एक्झाममध्ये मला मॅथ आणि रिझनिंगमध्ये 50पैकी 50 आहे. ठीक आहे. दोन्ही पण एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स आहे. मॅथ रिझनिंगमध्ये 50पैकी 50 आहे, आउट ऑफ मार्क आहे. त्यामुळे मी आउट ऑफ मॅथ्स ही बॅच घेऊन आलो तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलो. निश्चितच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, चला. या बॅचमध्ये एकूण तुम्हाला 40 चॅप्टर भेटेल आणि 140 वगैरे क्लास, जवळपास 140 क्लास मिळेल. ओके. कोणकोणते चॅप्टर आहेत तुम्ही बघून घ्या. कंचे भागू बेव, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, वर्ग व वर्गमूळ, घनमूळ, घातांक व करणी, या टाईपचे तुम्हाला एकूण हे 20 चॅप्टर झाले. आणि हे आणखी राहिलेले 20, एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला मिळेल आउट ऑफ मॅथ्स या बॅचमध्ये. ओके, चला. आता आपल्या रिझनिंगच्या बॅचला सुरुवात करू. रिझनिंगच्या चॅप्टरला सुरुवात करू. रिझनिंगचं कोणतं चॅप्टर चालू आपलं तर समान संबंध किंवा ॲनालॉजी हे चॅप्टर आपलं सुरू आहे. ओके. यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे. समान संबंध यामध्ये काही पाठ पडते, काही प्रकार पडते, ते बघून घेऊ. समान संबंधाचे कोणकोणत्या घटकावर समान संबंधाचे प्रश्न येते ते बघून घेऊ. आपलं वर लिहितो समान संबंध किंवा एनालॉजी. हिंदीमध्ये त्याला सादृश्यता म्हणतात. ओके, चला. किंवा समानता पण आपण त्याला म्हणू शकतो. एक मोस्ट IMP आहे स्टॅटिक GK. याला स्टॅटिक GK. ठीक आहे. किंवा विविध एक प्रकारे या GKचाच पार्ट आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाते ते पण चर्चा करू. त्यानंतर आणखी कशावर असते तर नंबर सिरीजवर, नंबर सिरीज नाही, संख्यांचा समान
समान संबंध यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर अल्फाबेट, त्याला म्हणू इंग्रजी वर्णमाला किंवा अल्फाबेटचा समान संबंध. आणखी एक विचार असतो मित्रांनो, इमेजचा समान संबंध किंवा आकृत्यांचा समान संबंध. इमेजचा समान संबंध. आणखी एक पॉईंट पडते सिम्बॉलचा समान संबंध. ओके, त्यापैकी याच्यावर फार कमी प्रश्न विचारते. ओके, आता आपण इथे कोणकोणते पॉईंट कव्हर करू, तर पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट कव्हर करणार आहोत. आणि जो इमेजचा किंवा आकृत्यांचा समान संबंध असतो, आकृती किंवा आकृत्यांचा समान संबंध, तो आपण आकृत्यांच्या चॅप्टरमध्ये आपण कव्हर करू. ओके, चला इथे तुम्हाला एवढे 1 2 3, आणखी एक आहे याच्यामध्ये संख्या व अक्षर मिक्स समान संबंध. संख्या म्हणजे काय, तुम्ही नंबर प्लस लेटर म्हणा की नंबर प्लस अल्फाबेट, नंबर प्लस लेटर. इथे अल्फाबेट किंवा लेटर एकच आहे, अल्फाबेट म्हणा किंवा लेटर एकच आहे. ठीक आहे, चला कोणकोणता असतो, एक स्टॅटिक जीकेचा असतो, त्यानंतर संख्यांचा समान संबंध, अल्फाबेटचा समान संबंध, अल्फाबेट प्लस नंबरचा समान संबंध. ओके, हे काही नसते मित्रांनो, हा एक आहे महत्त्वाचा, हा दुसरा आहे, आणि दोघांचं मिक्स करून हा तिसऱ्या घटकावर पण प्रश्न विचारला जातो. ओके, आणि स्टॅटिक जीकेवर पण प्रश्न विचारले जाते. चला आता पहिले स्टॅटिक जीकेमध्ये नेमक्या कशावर प्रश्न विचारले जाते ते चेक करू आपण, ते बघू आपण. ठीक आहे, चला हे मोडतो थोडं. मी काही पॉईंट्स काढले, ते पॉईंट सांगतो. स्टॅटिक जीके मधले एक महत्त्वाचा आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. हा मराठी विषयाचा पण पाठ तुम्ही म्हणू शकता. ओके, त्यानंतर महत्त्वाचं आहे शरीराचे अवयव आणि त्यांचे कार्य. शरीराचे अवयव व त्यांचे कार्य. ठीक आहे, म्हणजे फुफ्फुस कोणतं कार्य करते, यकृत कोणतं कार्य करते, या पद्धतीचे तुम्हाला अवयव मिळेल, हृदय वगैरे. ओके, चला आणखी महत्त्वाचं आहे अभ्यास शाखा व अभ्यास किंवा अध्ययन म्हणू शकता तुम्ही. अध्ययन म्हणजे एखादी शास्त्र असन, कोणतं, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र इत्यादी शास्त्रांमध्ये, इत्यादी अभ्यास शाखेंमध्ये कोणकोणता अभ्यास केला जातो ते येते. आणि याच्यातच मित्रांनो आणखी एक अभ्यास शाखा, त्याच्या आतमध्ये कोणते विषय आहे ते पण येते. कसं, सायन्समध्ये किंवा विज्ञानामध्ये आणखी 2-3 शाखा पडते, त्याला आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र वगैरे, जीवशास्त्र, हो या पद्धतीचे, प्राणीशास्त्र वगैरे या पद्धतीचे आणखी सब विषय पडतात किंवा सब शाखा पडतात, त्यांचा पण इथे विचार केला जातो. ओके, चला आणखी महत्त्वाचं काय मित्रांनो, आणखी इथे दिशांचे ज्ञान पाहिजे तुम्हाला. दिशांचे ज्ञान, त्याच्यावर पण समान संबंध विचारला जातो. याच्यामध्ये कसं का, पूर्वेला आग्नेय म्हटले तर पश्चिमेला कोणती दिशा म्हटल्या जाईल, या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाते. त्यानंतर सरोवर अँड राज्य. ठीक आहे, 7 नंबर सरोवर अँड देश. 8 नंबर राज्य अँड राजधानी. 9 नंबर देश अँड राजधानी. देश अँड राजधानी. नॅशनल पार्क मराठीत लिहितो, राष्ट्रीय उद्यान अँड राज्य.
राष्ट्रीय उद्यान अँड राज्य, त्यानंतर नदी अँड राज्य, डॅम म्हणा, डॅमला मराठीमध्ये काय म्हणते, धरण, धरण अँड नदी किंवा धरण अँड राज्य. ओके. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान झालं, अभयारण्य अँड राज्य इत्यादी प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाते. आणखी लिहितो, एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये काय काय विचारते ते पण तुम्हाला आणखी सांगतो. जे काही पॉईंट आहे ते मी सगळे पॉईंट काढले, सगळे पॉईंट तुमच्यासोबत मी डिस्कस करतो. मला वाटतं 13 काहीतरी झालं, 14 नंबर घ्या. 14 झालं असेल तर काहीतरी. ठीक आहे. पॉईंट, नवीन पॉईंट. प्राणी आणि घर, प्राणी आणि आवाज, प्राणी अँड घर, प्राणी अँड आवाज, पक्षी आणि आवाज पण तिथंच येते. ठीक आहे. जसं माणूस घरात राहतो तसं पक्षी घरट्यामध्ये राहते. आणखी वेगवेगळ्या गोष्टींचे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या घरांना काय म्हटलं जाते ते इथे येते. ठीक आहे. चला, उद्याने राज्य झाले, सर्व राज्य झालं, थंड हवेचे ठिकाण आणि राज्य. ठीक आहे. थंड हवेचे ठिकाण अँड राज्य, वाळवंट आणि देश, वाळवंट आणि राज्य. ठीक आहे. वाळवंट देश, वाळवंट अँड राज्य. ठीक आहे. देश व करन्सी काय, चलन. ओके. चला, इत्यादी प्रकारचे तुम्हाला विचारले जाते. ठीक आहे. आणि वृत्तपत्र आणि त्याचे संपादक वगैरे इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे विचारले जाते. सांगायचं तात्पर्य हाच आहे का स्टॅटिक जी के म्हणू शकता तुम्ही, किंवा विविध हे चॅप्टर तुम्ही चांगलं करा. ओके. जे जी के मधलं जे चॅप्टर आहे, तुम्हाला जे एवढे चॅप्टर सांगितले मी, एवढ्या गोष्टी सांगले, एवढे पॉईंट सांगितले, ते पॉईंट चांगले करा, पाठ करा किंवा चांगला स्टडी करा त्यांचा. इथे तुमचा हा पॉईंट कवर होतो. त्यानंतर आपलं नंबरचा समान संबंध किंवा संख्यांचा समान संबंध, संख्यांचा समान संबंध, याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट विचारले जाते ते तुम्हाला तुमच्यासोबत मी डिस्कस करतो. वर्ग. ठीक आहे. 2 नंबर घन. आता फक्त लिहून घ्या, जेव्हा मी प्रॉपरली क्वेश्चन करीन त्यानंतर तेव्हा तुम्हाला समजेल. आता वर्गामध्ये कसा तुमचा तयार होईल, एका ठिकाणी तुम्हाला 3चा वर्ग दिला असेल आणि दुसऱ्या ठिकाणी असेल 4चा वर्ग 16. ओके. तसंच 6चा वर्ग 36, तर मग या ठिकाणी काय. ओके. इत्यादी प्रकारचे तुम्हाला समान संबंधाचे क्वेश्चन तुम्हाला इथे दिसेल. ओके. चला, आणखी कोणकोणते दिसेल इथे, वर्ग प्लस 1, वर्ग प्लस 1, घन प्लस 1 किंवा वर्ग प्लस n म्हणू शकता, घन प्लस n म्हणू शकता. 4 आणि 5. त्याला तुम्ही इथे असं पण लिहू शकता, nचा वर्ग प्लस n, nचा घन प्लस n. ओके. तसंच nचा घन मायनस n, nचा वर्ग मायनस n. ठीक आहे. 7 नंबर मल्टिपल म्हणजे गुणाकार. ठीक आहे. 8 नंबर फरक. 9 नंबर फरक म्हणजेच काय, दोन संख्यामध्ये समजा एका nचा फरक असेल तर समोरच्या पण दोन संख्येमध्ये nचा फरक असेल. आता फक्त हे पॉईंट लिहून घ्या आणि जेव्हा प्रॉपरली आपण क्वेश्चन घेऊ, प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ, त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जाईल. काळजी करू नका. ओके. चला, इथे कुठे अंकांची बेरीज, अंकांची बेरीज, हे इथं अंकांचा गुणाकार. ठीक आहे. गुणाकार. आणखी एक नवीन येते अंकांचा गुणाकार, अंकांचा. मित्रांनो, हे जे पॉईंट सांगत आहो ना, वेगवेगळ्या एक्झाममध्ये कशा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले त्याचा स्टडी करून मी पॉईंट तयार केले आहे. ठीक आहे. चला, भागाकार. ठीक आहे. आणि वजाबाकी म्हणजे फरक तुमचा आलाच.
चला, इत्यादी प्रकारचं संख्यांचा समान संबंध या पॉईंटमध्ये इत्यादी प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाते. ठीक आहे, या टॉपिकवर या घटकांवर प्रश्न विचारले जाते. त्यानंतर लेटरचा समान संबंध किंवा अल्फाबेट किंवा लेटर किंवा अक्षरचा समान संबंध. याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट येते ते सांगतो. प्रत्येक लेटरचा एकमेकांमधला फरक असतो, मला फरक दिला जातो. त्यानंतर फॉरवर्ड लेटर फरक, आणखी बॅकवर्ड म्हणू शकता का रिव्हर्स म्हणू शकता. ठीक आहे, रिव्हर्स लेटरचा फरक. ओके, याच्यामध्ये पण बेरीज येते, लेटरची बेरीज येते. लेटरचा नंबर, लेटरचा अंक किंवा क्रमांक, लेटरचा क्रमांक म्हणा किंवा लेटरचे स्थान म्हणू शकता. ओके, चला 6 नंबर येते इजोती. 7 नंबर आदिपी. 8 नंबर, म्हणजे याला तुम्ही काय फरक 5, 10, 15चा फरक, 5, 10, 15, 20 आणि 25चा फरक. हे काय तर वर्ग. आणखी घन पण असते, त्याला तुम्ही ए म्हणू शकता. नंतर अक्षरांचे स्थान चेंज करून अक्षरांचे स्थान चेंज करणे इत्यादी प्रकारची इथे संख्या गुणिला एक्स. एक मिनटं, हो, याच्यामध्ये लेटरची बेरीज झाले ना, अपोजिट लेटर करा इथे. अपोजिट लेटर. ओके, इत्यादी प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाते. लेटरचा अल्फाबेटचा समान संबंध किंवा लेटरचा समान संबंधामध्ये इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जाते. ओके, चला, त्यानंतर अल्फाबेट प्लस नंबर, त्याला तुम्ही अक्षर प्लस अंक समान संबंध. आता अक्षर म्हणजे अल्फाबेट आणि लेटर तिन्ही पण एकच आहे. नंबर, अंक आणि संख्या तिन्ही पण एकच आहे. यामध्ये कोणकोणत्या पॉईंटवर प्रश्न विचारले जाते, कसे प्रश्न विचारले जाते ते सांगू तुम्हाला इथं. आता याच्यामध्ये येते मित्रांनो, लेटर प्लस नंबर म्हणजे तुमचा लेटरचे स्थानाचे का एखादी लेटर एल क्रमांक लेटर कोणत्या क्रमांकावर आहे ते विचारल्या जाते. चला, 2 नंबर लेटरची बेरीज आणि त्यांचा अंक विचारले जाते. त्यानंतर लेटर प्लस 1 लेटर गुणिला लेटरचा अंक, लेटरचा वर्ग, लेटरचा घन. ठीक आहे, अपोजिट लेटरचा अंक, लेटरचे वर्गमूळ. ठीक आहे, इत्यादी प्रकारचे ते प्रश्न विचारले जाते. चला, आता प्रॉपरली आपण प्रॅक्टिस वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे, तुम्हाला बेसिकमध्ये काय सांगितलं होतं, ए पासून झेड पर्यंत प्रत्येकाचे नंबर पाठ करा. त्यानंतर अपोजिट लेटर कोणते आहे ते पाठ करा. ते पण तुम्हाला इथे मी सांगून देतो.
एचा नंबर 1 आहे, बीचा नंबर 2 आहे, सीचा नंबर 3 आहे, डीचा नंबर 4 आहे जे की तुम्हाला पाठ असते, ईचा नंबर 5 आहे, ई पण तुम्हाला पाठ राहते, एफ 6. कसं लक्षात ठेवायचं? फिक्स 6, एफ फॉर फिक्स 6, ई एफ, जी फॉर एक G8च्या आधीची संघटना G7 लक्षात ठेवा, G7 संघटना 7 नंबर. किंवा मग असं पण लक्षात ठेवू शकता, जी काढताना तुम्हाला 7 काढा लागते, इथे जी काढताना इथे 7 काढा लागते ते पण लक्षात ठेवू शकता. जी नंतर एच, एचला तुम्ही कसं लिहिता? 8. ठीक आहे, 8. आय 9. कसं लक्षात ठेवायचं? IKNOW, नो. आय नो, आय नो म्हणजेच काय तर आय नो, नो फॉर 9. जेला कसं लक्षात ठेवा तुम्ही? जेट विमान, ठीक आहे. हा लेटरचा, अल्फाबेटचा लेटरचा नंबर आहे, तुम्हाला सांगत हवे ते. जेट विमान, ट फॉर 10, के फॉर 11, क फॉर के. ठीक आहे, आणि 11चा अंक आहे सा, आणि क फॉर के, जे के एल, 12ला किंवा बाल लक्षात आहे ना, बाल गोपाल, बाळ, तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता. उन्हाळा असल्यामुळे घाम खूप येत आहे. ठीक आहे. एल, एम 1 2 3, 3 फॉर 13. ठीक आहे. एम, एन 14. कसं लक्षात ठेवायचं याला? एंचो, रॅन्चो सारखा एंचो, किंवा मग 1 2 3 4 कांड्या म्हणून 14. एन नंतर ओ 16. कसं लक्षात ठेवायचं याला? ठीक आहे. पी फॉर ओ 15 आहे, पी फॉर 16. ठीक आहे. नाही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला आधी ई ज्योतीवरून, ई ज्योती म्हणजेच काय? ई फॉर 5, जे फॉर 10, ओ फॉर 15, टी फॉर 20, वाय फॉर 25. या संख्यांच्या जवळपासच्या संख्या पाहायच्या. समजा मी तुम्हाला पी विचारली, पी कोणाजवळ आहे? ओ पी, 15 नंतर 16, ओ नंतर पी आहे. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता का? हे अंक पाठ करायचे फक्त एवढे. ई ज्योती म्हणले 5 10 15 20. ओके. त्यानंतर एखादी अंक मी कोणताही विचारला, डब्ल्यू विचारला, डब्ल्यू कोणाजवळ आहे ते पाहायचं. तुम्हाला सर STUVW, टी तुम्हाला 20 माहीत आहे, मग हा 21 22 23 असं तुम्ही पण करू शकता. ओके. एवढे पॉईंट नोट करून घ्या. पी पर्यंत झालं आपलं. ठीक आहे. त्यानंतर आणखी सांगतो. Q 17, R 18 लिहा. 18 R, S 19 S, T20 तुम्हाला माहीत आहे, T, U 21 बघा, V 22 का 1 आणि 2 कांड्या आहे, 22 आहे. याला अशा काही कांड्या नाही, हा कर्व आहे म्हणून 21 करा. मी जसं लक्षात ठेवलं ते तुम्हाला सांगतो. नंतर U V नंतर W, 1 2 3 कांड्या म्हणून 23. ठीक आहे. त्यानंतर X 1 2 3 4 कांड्या म्हणून 24, 4 कांड्या म्हणून 24. हा 5 सारखा दिसते म्हणून 25, आणि झेड तुम्हाला 26 माहीत आहे. ठीक आहे. OP Q R S T U V W X Y Z. ओके. चला, उलट्या एबीसीडी पण तुम्हाला पाठ करावं लागते, आणि अपोजिट लेटर पण तुम्हाला पाठ करावं लागते या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. चला, अपोजिट लेटर म्हणजे कोणते? अपोजिट लेटर ए च्या अपोजिट झेड, एच्या अपोजिट झेड, बी
वाय. त्याला कसं लक्षात ठेवा तुम्ही, बाय लक्षात ठेवा. ठीक आहे. सी एक्स, त्याला तुम्ही 6 लक्षात ठेवा. सी डी डब्ल्यू, ड्यू लक्षात ठेवा. माउंटेन ड्यू लक्षात ठेवा. डी डब्ल्यू ड्यू. डी ई व्ही हे लक्षात ठेवा. वेश्य, वेश्य म्हणजे आर्य वेश्य समाज तुम्ही ऐकला असन, आर्य वेश्य समाज तुम्ही ऐकला असन, त्यापैकी वेश्य लक्षात ठेवा. ई एफ फ्युरी लक्षात ठेवा. फ्युरी. ठीक आहे. फ्युरी लक्षात ठेवा. फ्युरीपैकी एफ यू म्हणजे हा फ्युरी. फ्युरी नावाचं तुम्ही मूवी ऐकला असन, पाहिलं नसन तरी ऐकला असन, हॉलिवूडचा आहे, त्यावर तुम्ही हे लक्षात ठेवा. ई एफ जी टी. जी टी रोड तुम्ही ऐकला असन. जी टी रोड हा दिल्लीचा किंवा जी टी हॉस्पिटल हे आहे मुंबईचं. ठीक आहे. जी टी रोड ठेवा लक्षात ठेवा. जी टी हॉस्पिटल लक्षात ठेवा. ई एफ जी एच वेश्यचा हा एस एच. ठीक आहे. काय वेश्य एस एच. ठीक आहे. वेश्य म्हणजे व्ही ई आणि एस एच दोन्ही एकमेकाचे अपोजिट आहे. ई आणि एच साठी लागते. एच नंतर काय आय. आयच्या अपोजिट काय असते मित्रांनो, हे दिसतंय का, फ्युरीचा आर आय. आर आय. ठीक आहे. आय. जे साठी काय लक्षात ठेव, जॅक्यू. जॅक्यू. ठीक आहे. कॅप्टन जॅक स्पॅरो, कॅप्टन जॅक्यू. आय जे के साठी काय पी के मूवी तुम्ही ऐकला असन. पी के ऐकला का, पाहिला असन, पी के मूवी. ठीक आहे. आय जे के. एल लोरी लक्षात ठेवा. लोरी. ठीक आहे. एलो. फ्युरी लोरी. फ्युरी वेश्य, अरे वेश्य समाज. वेश्य फॉर 2 तुम्हाला जोड्या भेटल्या. फ्युरीच्या 1 आणि 2 जोड्या भेटल्या. वेश्य पण इथे पण सेमच आहे, 2 जोड्या झाल्या. फ्युरी 2 जोड्या झाल्या. लोरी 2 जोड्या. ओके. चला. एल एमचं एन, एनचं एम. याला दोन्ही याला तुम्ही मॅन लक्षात ठेवा. मॅन एम एन एन एम. ठीक आहे. मॅन लक्षात ठेवा का, आमिर खानचा मन हा मूवी लक्षात ठेवू शकता. मन. ठीक आहे. दिल में हो तुम, मन में हो तुम, बरं धडकन में नाही, असं काहीतरी आहे, एक जोक पण आहे. ठीक आहे. चला, एवढं पॉईंट नोट करा. एन नंतर झालं ना. एन नंतर काय उलट्या घेतलं तरी तेच येणार आहे तुमचं. हेच येणार आहे बघा. उलट्या आता बघा, हे जोड्या एन पर्यंत आहे का, कारण की एनच्या नंतर आपण एम घेतो म्हटलं तरी पुन्हा एन येणार आहे. एम नंतर एल एम एन. ओ घेतो म्हटलं तर ओचा जोडीदार हा आहे एल आहे. ओ नंतर पी घेतो म्हटलं तर पीचा जोडीदार के आहे. क्यू घेतो म्हटलं तर क्यू जोडीदार इथं दिसतं तुम्हाला जे आहे. ठीक आहे. त्यामुळे फक्त मला इथे एन पर्यंत जोड्या पाठ करायच्या आहे. ओके. चला, पुन्हा एकदा रिव्हिजन करा. नाही, रिव्हिजन काय करायचं असं करून घ्या ना. डेली हप्ताभर किंवा 10 दिवस तुम्ही 15-20 मिनटं तरी याला द्या, या गोष्टी पाठ करायला द्या. आता माझ्या या सगळ्या गोष्टी पाठ आहे ऑलरेडी, कोणतंही विचार मला डायरेक्ट येऊन जाते. घ्या. एस इज इक्वल टू 19, डब्ल्यू इज इक्वल टू 23, 20 म्हणजे टी. त्यानंतर एस झालं. आर बरोबर 18, एम बरोबर 13, 21 बरोबर यू. त्यानंतर एस 19 झालं वाटलं. ठीक आहे. एफ बरोबर 6, एल बरोबर 12, त्यानंतर पी 16, डब्ल्यू 23, कोणतं एच घ्या 8, त्यानंतर 23 बरोबर डब्ल्यू. आणखी कधी घ्या एक्स इज इक्वल टू 24, 22 बरोबर 2 कांड्यावालं हे. ओके. 14 बरोबर एन. माझं सगळं पाठ आहे कारण की मी पुरेशी याची प्रॅक्टिस केलेली आहे.
ओके, चला आणखी एक आहे मित्रांनो, इथे एक पॉईंट नोट करायचा आहे तुम्हाला. उलट्या पण ABCD पाठ करावी लागेल. काय? ठीक आहे. ZYX WZYX WVU TSR QP झालं ना. ZYX WVU TSR QP NM. ठीक आहे. इथे मी पाठ केली होती, आता विसरलो मी. ओके, विसरलो वाटतं मी पाठ केली होती. पाठ केली होती उलट्यावाली पाठ केली होती. ZYX WVU TSR QP NN. आणि मग कशी होईल इथे ABC असे ना, ABCDEFGHIJKLM. ठीक आहे. LMNOP, अरे इथं ओ आहे ना, OPQRSTUVWXYZ. ठीक आहे. हे पाठ करले तर बेस्ट आहे. मी एक्झाम क्रॅक करायच्या आधी 3 एक्झाम क्रॅक करून मी त्याआधी मी पाठ केली होती, त्याचा मला फायदा झाला. ठीक आहे. ओके. ZYX WVU TSR QP ONM LKJI HGFEDCBA. पाठ करा, नाही झाली तर तेवढं काही फरक पडत नाही. ठीक आहे. परंतु मला फायदा झाला. आता आपण प्रॉपरली प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू. ओके. 1 मिनटं, टाईम झाला इथे आपला. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरपासून आपण प्रॅक्टिस क्वेश्चनला आपण इथे सुरुवात करून देऊ. ओके. थँक्यू.